श्रीमान योगी भाग 2. दादोजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले. दादोजींची शिकवण, त्यांचे बोलणे, रागवणे, कौतुक करणे हे सारे आठवत होते. ज्या दादोजींच्या सहवासात राजांना कधी पितृछायेची आठवण झाली नाही, ते दादोजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. लाल महालात आता दादोजी वावरणार नव्हते. सदरेवर संस्कृतचे पठण करीत बसलेले दादोजींची वयोवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती. आपल्या खोलीत दप्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दराऱ्याने फडाला बेचैन करणारी दादोजींची जागा आता रिकामी पडली. दादोजींचे नाव निघाले तरी राजांच्या मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे, पण शिवाजीराजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उसंत नव्हती. विजापूरकरांचे लक्ष वळायच्या आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते. राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घातले. शहाजीराजांचा वसूल झालेला खजिना 25,000 होता. दादोजींच्या मृत्यूच्या बातमीबरोबरच राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजीराजांच्याकडे मागितली. शहाजीराजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली. शहाजीराजांच्या त्या संमतीने राजांना बळ चढले आणि समोपचाराने कोंढाणा कसा घेता येईल याचा ते विचार करू लागले. खेडबाऱ्याचे बापूजी नरेकर, जे राजांच्या पुण्याचे हवलदार होते, आणि कोंढाण्याचा किल्लेदार सिद्दी अंबर यांचा स्नेह होता. त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्दी अंबरला आपल्याकडे वळवून घेतले आणि एका सुमुहूर्तावर कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. राजांचा किल्लेदार म्हणून सिद्दी अंबर कोंढाण्याची व्यवस्था पाहू लागला. राजांनी विस्ताराची आणखीन एक पाऊल उचलले. राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाऱ्याला नेला. शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण येथे होऊ लागल्या. त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदरवर. बारामती, सुपे, इंदापूर हे राजांचे परागणे. त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते. पुरंदरावर शहाजी महाराजांचे व दादोजींचे स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे पुरंदरला राजांना हात घालता आला नाही. निळकंठरावांचा मृत्यू झाला. त्यांचे 3 मुलगे निळोजी, संक्राजी व पिलाजी. बापामागे निळोजी गडाचा मालक बनला, पण आपल्या 2 भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता. राजे खेडबाऱ्याला आलेले कळताच पिलाजी आणि संक्राजी राजांच्याकडे खेपा घालू लागले. निळोजी राजांना मानित होता. राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा 2 भावांचा हेतू होता. राजांनी 2 भावांना आश्वासन दिले. राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्थ. काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलावाल तर निळोजीरावांना शब्द टाकता येईल. पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्या निमित्तानं आम्ही तुम्हास बोलू. ठीक, आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ. तसा निळोजींना निरोपही पाठवू. दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील. बेत पक्का झाला. दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले. मंदिरासमोर 3 भाऊ राजांची वाट पाहत होते. राजांच्या बरोबर शिबंदी होती. येसाजी, तानाजी, जीव महाला, संभाजी, कावजी ही मंडळी होती. राजांनी देवदर्शन घेतले. देवळात घातलेल्या बैठकीवर राजे बसले. राजे म्हणाले, निळोजी, आम्ही खेडबाऱ्यात आलो, पण आपली भेट नाही. निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं. राजे, माफी असावी. दिवस धामधुमीचे, फंद फितुरींचे. 2 भावांकडे पाहत निळोजी म्हणाले, गड सोडून जायला धजावत नाही. मग आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो. गडाखाली आपण येणार म्हणून कळलं, त्यासाठीच आलो. दिवाळीचा सण आहे, हा गडावर घालवावा ही आमची विनंती आहे. अलबत, का नाही, पण सणासुदीचे आम्ही एकटे कसे येणार? आमच्याबरोबर ही माणसं आहेत ना. गडाला आपली शिबंदी जड नाही, त्यात संकोच मानू नये, निळोजी म्हणाले. राजांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबाऱ्याला आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभ्यंग स्नान केले, फराळ केला. जेवण झाल्यावर मासाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले. सोबत 150 स्वार होते. विश्वासाची माणसे होती. निळोजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले. राजे गडावर गेले. गड चढताना राजांची नजर गड निरखीत होती. गड बुलंद मजबूत होता. माची प्रशस्त होती.
महादरवाजातून राजे गडात प्रवेश करते झाले. बालेकिल्ल्यात निळोजींचा प्रशस्त वाडा होता. 3 टेकड्यांनी सजलेला बालेकिल्ला पाहून राजे थक्क झाले. गड बंदोबस्तात होता. प्रत्येक बुरुजावर तोफा सज्ज होता. त्या मानाने शिबंदी फार थोडी होती. निळोजींच्या बरोबर राजांनी गड पाहिला. रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजांना विचारले, राजे, थोडं मद्य, सणाचा दिवस आहे. निळोजी, तुम्ही संकोच करू नका. आम्हाला असल्या सवयी जमत नाहीत. आम्ही सरबत घेऊ. निळोजी मद्य घेत होते. पिलाजी संक्राजी राजांकडे पाहत होते. निळोजी म्हणाले, राजे, एवढे गड घेतलेत, पण पुरंदर सारखा गड पाहिलात काय? एवढा बुलंद गड आमच्याकडे कुठला? तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके? केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ. नाही राजे, आपली मैत्री आणि राजकारण भिन्न. आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक, त्यात अंतर पडणार नाही. राजे हसले, म्हणाले, ठीक आहे, आमचा आग्रह नाही, पण निळोजी, स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही? थोडा कैफ चढलेले निळोजी म्हणाले, राजे, वाटणी कसली? आम्ही थोरले, गादीचे मालक, हे आश्रित व्हावं. हवं तर राहावं, नाही तर पण जावं कुठं? वाट फुटेल तिकडे. राजे, हे इतके साधे आहेत असं समजू नका. वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली. मग आम्ही खावं काय? राजे म्हणाले, थांबा, आज सण आहे, ही कटुता आवरा. राजांनी भांडण वाढू दिले नाही. रात्री मेजवानी झाली. राजे रात्री गडावरच राहिले. दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांना पिलाजीने गाठले. तो निराश झाला होता. पिलाजी म्हणाला, राजे, आता पुढं काय? तुम्ही पाहिलंतच, निळोजीराव काही करतील असं वाटत नाही. राजे, तुम्हीच असं. पिलाजीराव, एक उपाय आहे. साम दाम भेद दंड. तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैद करा. माझी माणसं आहेतच, ती आपल्याला मदत करतील. विचार करा, मला काय ते सांगा. पिलाजीरावांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्यात देत निळोजीराव झोपायला गेले. राजेही आपल्या शय्यास्थानी गेले. पिलाजी संक्राजींनी राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रीत निळोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राजांना जागे करण्यात आले. राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले निळोजी खांबाला जकडलेले होते. डोळ्यात अंगार होता. निळोजी उसळला, राजे, हा विश्वासघात आहे. दगा केलात. नाही निळोजी, दगा मी नाही केला. आपण मांडलं असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता. पिलाजी संक्राजी, निळोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या. सण झाला की सर्व गोष्टी ठरवू. पिलाजी संक्राजी आनंदाने बेहोश झाले होते. स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते. दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले, पिलाजी संक्राजी जी, आमची इच्छा आहे की आज पाडवा. आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं. उद्या सकाळी परत येऊ. जशी आज्ञा. संध्याकाळी राजे पिलाजी संक्राजीसह शिवापूरला वाड्यात आले. वर्दी आधीच गेली होती. जिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता. हसत गप्पा मारीत जेवण आटोपले. पिलाजी संक्राजी झोपायला गेले. राजे आपल्या महालात आले. सईबाई उभ्या होत्या. चांदीचा पाट ठेवला होता. आरती दिसत होती. राजे म्हणाले, हे काय? घर कधी लक्षात राहतं का? आज पाडवा. मग आज ओवाळून घ्यायचं. नशीबवान आहोत म्हणत राजे पाटावर बसले. सईबाईंनी राजांना ओवाळले. राजांनी विचारले, तबकात काय घालू? हवं ते. राजांनी आपल्या बुटातली प्रवाळाची अंगठी काढली. सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवला. राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईच्या हाती घातली. राजे म्हणाले, सई, ही अंगठी गुणाची आहे. रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती. आम्हाला गड मिळाला. तुम्हाला काय मिळतं पहा. सईबाई लाजल्या. विषय बदलीत त्या म्हणाल्या, पिलाजीराव संक्राजीरावांचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवट जेवण झालं म्हणायचं. मतलब? तसं नसतं तर ते इथं कशाला आले असते? राजे मोकळेपणाने हसले. सई, आम्ही खुश आहोत तुमच्यावर. काय हवं ते मागा. मागू? पहा, माघार घ्याल. मुळीच नाही. आज पाडवा. फार दिवस बुद्धिबळ खेळायला झाले. आज खेळूया ना. बस एवढंच ना? मांडपाट. राजांनी कपडे बदलीपर्यंत सईबाईंनी गालेच्यावर पट मांडला. रौप्य समया लावल्या गेल्या.
दोन्ही बाजूंना 2 लोट ठेवले गेले. राजे बैठकीवर येऊन बसले. पट मांडला गेला. सईबाई म्हणाल्या, मला काळा पट नको, हस्तिदंती पाहिजे. सुरुवातीपासूनच रडीला सुरुवात झाली ना? होऊ दे. डाव सुरू झाला. रात्र चढू लागली. तशा सईबाई कंटाळल्या. दीर्घ जांभई देऊन आळस देत त्या म्हणाल्या, बस करूया डाव. संपायच्या आधीच? तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकले काय? दोन्ही सारखंच, उगीच जागरण तेवढं. हे छान, तुम्हीच म्हणालात म्हणून खेळायला बसलो. पण सई, ही सवय बरी नव्हे. नेहमी असंच अर्ध्या डावावरून उठून जातेस. राणी आहे ना मी. राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईच्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मासाहेबांचा निरोप घेऊन राजे पिलाजी संक्राजीसह पुरंदरकडे दौडले. हवेत दिवाळीची थंडी होती. पहाटेचे दव पडल्याने रस्ता तपकिरी झाला होता. विरळ धुक्यात पुरंदरचे अस्पष्ट दूरदर्शन होत होते. धुक्याचे पट्टे डोंगर कपारींना चिकटवून राहिले होते. राजे पहिल्या माचीवर पाय उतार झाले. पिलाजी संक्राजीसह आनंदाने मन मोकळ्या गप्पा करीत राजे गड चढत होते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. दरवाजाकडे लक्ष जाताच पिलाजी संक्राजी आश्चर्यचकित झाले. दरवाजाबाहेर आदिलशाही चांदतारा नव्हता. त्या जागी भगवा ध्वज फडकत होता. विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजापाशी आले. राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झडला. तानाजी नेताजी सामोरे आले. राजांना मुजरे झाले. राजे म्हणाले, सर्व ठीक ना? जी, आज्ञेप्रमाणे सारं घडलं. मुरारजी म्हणाले, शाब्बास. आणि येसाजी कुठं आहेत? दारू कोठाराकडे चौकीवर आहेत. चला. राजे, हे पहारे कुणाचे? संक्राजी ओरडला. शांतपणे राजे म्हणाले, आमचे. याचा अर्थ? पिलाजीने विचारले. एवढे का अजाण आहात पिलाजी? महादारावर आमचं निशाण आहे. चौकी पहारे आमचे आहेत. गड आमचा आहे. विश्वासघात? पिलाजी उद्गरला. नाही पिलाजी, विश्वासघात निळोजींचा तुम्ही केलात. आम्ही फक्त राजकारण केलं. राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका. राजांनी टाळी वाजवली. पहारेकरी धावले. पिलाजी संक्राजींकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना कैद करा. दोघे भाऊ पकडले गेले. आपल्या बुद्धिचातुर्यापुढे हरलेल्यांची राजांना नेहमीच कीव वाटे. राजांनी गडाची बारकाईने पाहणी केली. गड सुरक्षित होता. भरपूर तोफा, बंदुका, हत्यारे होती. दारूखाना भरपूर होता. खजिना होता. पाडव्याच्या मुहूर्तावर चांगले यश पदरात पडले होते. 2 प्रहरी राजांनी तिघा भावांना सामोरे आणवले. राजे निळोजींना म्हणाले, निळोजी, आता तरी तिघे एकत्र चांगल्या भावानं राहाल ना? ते आता केव्हाही शक्य नाही. निळोजी उफाळले. राजे येसाजीकडे वळून म्हणाले, येसाजी, या तिघांना एका खोलीत कोंडा. सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाहीत तर गड गेलाच आहे, वतन सुद्धा काढून घेऊ. त्यांना शिक्षा करू. तासाच्या आतच बाळाजी आले. ते म्हणाले, निळोजींचं भांडण मिटलं आहे. म्हणाल तसं वर्तवयास ते सिद्ध आहेत. परत तिघा भावांना राजांच्या समोर आणले गेले. राजे म्हणाले, निळोजी, घाबरू नका. ग्रहकलह केवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे. आमच्याऐवजी एखादा मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमची भांडणं लक्षात घेऊन किंवाच तुम्हाला परागंदा केला असतं. तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ. त्यात तुम्ही संतुष्ट राहा. गड आमच्याकडे राहील. गडाखाली वतनावर तुम्ही राहा. आमच्याशी इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. तिघा भावांनी शपथा घेतल्या. तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी मासाहेबांना आणण्यासाठी स्वार रवाना केले. मासाहेब सईबाई गडावर आल्या. राजांनी सारा गड मासाहेबांना फिरून दाखवला. सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड. त्यांना खूप कौतुक वाटत होते. बुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या. वाऱ्याने पदर टिकत नव्हता. कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते. मासाहेब नेताजी तानाजी बरोबर बोलत फिरत होत्या. सईबाई बुरुजाकडे जात होत्या. त्या फार पुढे जातील या भीतीने राजे पुढे गेले. सईबाईंना ते म्हणाले, मासाहेब. सईबाई गडावर आल्या. राजांनी सारा गड मासाहेबांना फिरून दाखविला. सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड. त्यांना कौतुक वाटत होते. बुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या.
वाऱ्याने पदर टिकत नव्हता. कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते. मासाहेब नेताजी तानाजींबरोबर बोलत फिरत होत्या. सईबाई बुरुजाकडे जात होत्या. त्या फार पुढे जातील या भीतीने राजे पुढे गेले. सईबाईंना ते म्हणाले, असे एकदम पुढे जाऊ नका. खूप आनंद झालाय मला. वाटतं काय घोड्यावर बसून सारा गड पाहावा तुमच्याबरोबर. छान. लोक काय म्हणतील? काय म्हणणार? देवा धर्मासमक्ष एवढे लोक असता हात धरला, घोड्यावरून फिरलं म्हणून काय झालं? ती गोष्ट निराळी. ती कशी? तेव्हा आम्ही लहान होतो ना. सईबाई रुसल्या. राजे हसले. तोच मागून मासाहेब आल्या. बुरुजावरची तोफ पाहत असता राजे म्हणाले, मासाहेब गड चांगला आहे, अगदी सुसज्ज आहे. बरं झालं. अजून सूर्यास्ताला खूप वेळ होता. मासाहेब बुरुजावर बसत म्हणाल्या, राजे पाय थकले आता. मेना मागू? मेना कशाला? येसाजी घोडीच मागवा ना. मलाही घोड्यावर बसून फार दिवस झाले. राजे गोरेमोरे झाले. सईबाई लाजल्या होत्या. बोलताना आपल्यावरून मासाहेबांच्याकडे वारा वाहतो हे राजांच्या लक्षात आले नव्हते. घोडी आली. खाशा स्वाऱ्या अश्वारूढ झाल्या. पाठोपाठ तानाजी, येसाजी, नेताजी ही मंडळी होती. सावकाश गड फिरत असता मासाहेब म्हणाल्या, सई टाच मार बघू. सईबाईंनी टाच मारताच घोडा उधळला. मासाहेब म्हणाल्या, राजे पहा पडतील राणेसाहेब. राजलेले राजे क्षणभर कुचंबले, पण माचीवरून धावणारे जनावर पाहताच त्यांनीही घोड्याला टाच दिली. सईबाईंना राजांनी गाठले. मागे एकदा पाहून राजे म्हणाले, राणीसाहेब पाहिलंत आपल्या बोलण्याचा परिणाम? पहा ना, मासाहेबांना जे सुचलं ते तुमच्या ध्यानी आलं नाही. भारीच लाड चालवलेत मासाहेबांनी. राजे म्हणाले, मग आहेच मी लाडकी. या लाडाला तसंच काही कारण नाही ना? चला काहीतरीच. सईबाई लाजल्या. काही न बोलता दोघे जात होते. सईबाईंनी मान वळविली. त्या राजांना म्हणाल्या, एक सांगू का? सांगा ना. पुण्यात नाही तर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना. आवडेल. पावसाळ्यात फार त्रास होईल. नाही व्हायचा. सई कैक वेळा आपल्या दोघांचे विचार एकच असतात. आम्ही जेव्हा या गडावर आलो तेव्हा आमच्याही मनात हेच विचार होते. सायंकाळी सारे वाड्यात आले. बैठकीवर बसलेल्या मासाहेबांच्या शेजारी जरा अंतरावर सईबाई आदबीने बसल्या होत्या. सईबाईंच्या समोरे राजे गेले. राजे येतात सईबाई उठून उभ्या राहिल्या. मासाहेबांना राजांनी विचारले, मासाहेब गड आवडला? सुरेख आहे गड, पण राजे जसं राजकारणात लक्ष घालता तसंच जरा घरीही देत चला. राजे आश्चर्याने म्हणाले, काय चुकलं आमचं? जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं म्हटलं नाही मी, लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही. कुठं दुर्लक्ष झालं? जिजाबाईंनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, पोरीला दिवस गेलेत, तिची हौस कुणी पुरवायची? राजे आश्चर्याने सईबाईंच्याकडे पाहत होते. सईबाई लाजल्या आणि महालातून निघून गेल्या. जिजाबाईंच्या हसण्याने राजे भानावर आले. चेहरा लाजेने गोरामोरा झाला. विषय बदलीत ते म्हणाले, जरा सदरेवर चलावं. हसू आवरत जिजाबाई उठल्या. महाराजांच्या बरोबर सदरेवर आल्या. सदर बैठकीवर असताच राजांनी खून केली. येसाजी तबक घेऊन आला. मासाहेबांच्या समोर तबक ठेवले होते. तबकात दुशेला तलवार होती. मासाहेबांनी राजांना विचारले. राजे म्हणाले, मासाहेब पुरंदर हाती आला, आता चाकण आला की खरा 12 मावळ हातात येईल. नेताजी, येसाजी, तानाजी यांसारखी माणसं आली नसती तर हे स्वप्न कसं अवतरलं असतं? नेताजी पुढे आला. मुजरा करून उभा राहिला. मासाहेब आज आपल्या हातांनी आम्ही नेताजींना गडाचे सर नौबत करीत आहोत. नेताजींच्या नात्याचं निष्ठेचं मोल फार आहे. मासाहेबांनी मानवस्त्रे तलवार दिली. नेताजी भारावून गेले. नेताजी राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण, तो जतन करा, मासाहेब म्हणाल्या. राजे म्हणाले, नेताजी गड मजबूत करून घ्या. पुरंदरवर राहावं असं आम्हाला वाटतं. बाले किल्ल्याच्या राजगादी टेकडीवर वाडा बांधून घ्या. राजे, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब आता पसारा खूप वाढला. रोहिडेश्वर, तोरणा, कोंढाणा, पुरंदर या सकट एवढा मुलूक आहे. आता जमिनीवर राहणं खरं नाही. केव्हा आदिलशाही चाल करील याचा भरवसा नाही. एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. सगळ्यांनाच तो विचार पटला.
4 दिवस राहून गडाची व्यवस्था लावून राजे शिवापूरला आले आणि तेथून त्यांनी लगेच पुणे गाठले. आत्ता डोळ्यासमोर तळत होता किल्ले चाकण. राजे सदर महलात बसले होते. बैठकीच्या खाली बाळाजी, चिमणाजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती. राजांनी विचारले, तानाजी, आपले स्वार 3000 झाले. पायदळही 5000 उभं करता येईल, पण गडाच्या आणि मुलकाच्या मानानं ही शबंदी उपयोगी नाही. आपले घोडेस्वार वाढले पाहिजेत. हळूहळू वाढतातच की, तानाजी म्हणाला. हळूहळू या शब्दाला काही किंमत नाही. ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित. एकदम विषय बदलीत राजे म्हणाले, तानाजी, आपण उद्या निघायचं. येसाजी, बाजी, चिमणाजी, बाळाजी, तुम्ही सुद्धा यायचं. स्वार? येसाजीने विचारले. 200-300 स्वार बरोबर राहू देत. रोहिडेश्वरी जायचं? चिमणाजीने विचारले. राजे म्हणाले, पाहू, जगदंबा बुद्धी देईल तिकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची. येसाजी, तानाजी चकित झाले होते. राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते. विचारायचे धाडस नव्हते. दौड करीत राजे चाकणला पोहोचले. इतक्या थोड्या शिबंदीने राजे दिवसा गडीवर येतील ही कल्पना कुणालाच नव्हती. चाकणच्या चौकीदारांचा विश्वास बसत नव्हता. गडाच्या दरवाजात चौकीदारांची धावपळ उडाली. राजांना आत घ्यावे की न घ्यावे याचा विचार ठरत नव्हता. राजे दाराशी येताच गडीचा दरवाजा उघडला गेला. राजांना मुजरे झडले. राजे गडाच्या आत गेले नाहीत. घोडी दरवाजात थांबली. राजे पायउतार झाले. हवालदार अदबीने पुढे झाला. राजे म्हणाले, फिरंगोजींना आम्ही आल्याची वर्दी द्या. जी म्हणत हवालदार धावले. राजे गडी निरखीत तेथेच उभे राहिले. थोड्या वेळाने हवालदार आला. राजांना किल्लेदारांनी बोलवले होते. राजे परत स्वार झाले. आपल्या माडीवर फिरंगोजी नरसाळा अस्वस्थपणे एडझाऱ्या घालीत होता. शिवाजी अचानक गडीवर येतो हे कल्पनेपेक्षाही वेगळे होते. कशासाठी राजे आले? आदिलशाहीला ही भेट कळली तर? राजांचा आवाज फिरंगोजीच्या कानावर आला. फिरंगोजी खिडकीजवळ गेले. राजे समोरून येत होते. पांढरा शुभ्र घोडा डौलत पावले टाकत होता. त्याच्या ओठाळीत तांबडी रेशमी काढणी शोभत होती. राजांच्या मस्तकावर जिरेटोप होता. मानेच्या हेलकाव्याबरोबर मोत्यांची लडी हेलकावे घेत होती. राजे ताठ मानेने सावकाश येत होते. चेहऱ्याची कोवळी दाढी राजांच्या उमदेपणात भर घालीत होती. राजे किल्लेदारांच्या वाड्यासमोर पाय उतार झाले. सेवकांनी घोडे धरले. फिरंगोजी आपली पगडी सावरीत गडबडीने सामोरे जाण्यासाठी जिना उतरले. राजांना पाहताच फिरंगोजींनी हात जोडले. राजांनीही हात जोडून त्याला प्रत्युत्तर दिले. राजे हात-पाय धुवून आत आले. राजांना घेऊन फिरंगोजी माडीवर आले. राजे आसनावर बसले. बाळाजी, चिमणाजी, येसाजी, तानाजी पाठोपाठ आले. फिरंगोजींनी खिडकीतून पाहिले. स्वार घोडी धरून उभे होते. फिरंगोजींना काय बोलावे हे सुचत नव्हते. राजे म्हणाले, बाळाजी, फिरंगोजींना आमची ही भेट आवडलेली दिसत नाही. फिरंगोजी म्हणाले, नाही राज, तसं मुळीच नाही, पण विचार करतोय. कसला? आळशा घरी ही गंगा का उतरली? फिरंगोजी नरसाळा राजांच्या नजरेला नजर देत विचारते झाले. राजे, काय विचार आहे? राजे फिरंगोजींना निरखीत होते. फिरंगोजी मध्यम वयाचे, बलदंड शरीराचे होते. झुपकेदार गलमिशांचे टोके डोळ्यांच्या दिशांना चढली होती. चेहरा करारी होता. त्यावरची रेषाही बदलत नव्हती. राजे पूर्वीच्याच मोकळेपणाने म्हणाले, तुम्हाला भेटण्यासाठी आलो. साफ खोटं. भेटायचं कारण काय? राजे चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळात असतात. तोरणा, रोहिडा, पुरंदर कसा घेतलासा ते काय माहीत नाही. राजे, इथं दगाफटका चालायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. राजे येसाजी, तानाजींच्या कानाला लागले. दोघे उठून बाहेर गेले. बाळाजी, चिमणाजी बसून होते. बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच फिरंगोजी खिडकीकडे धावले. घोडी गडी बाहेर जात होती. आश्चर्यचकित झालेले फिरंगोजी वळले. राजे याच स्मितवदनाने लोडाला टेकून सैल अंगाने बसले होते. फिरंगोजींनी विचारले, घोडी गेली कुठं? तटाबाहेर. तुमच्या परवानगीनं ती वर आली होती. तुमच्या मनात शंका आहे म्हणून तर पाठवली.
धाड असा आवाज घुमला. फिरंगोजी परत खिडकीकडे धावला. गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता. गडाबाहेर स्वार गेले होते. फिरंगोजी म्हणाले, दरवाजा लावून घ्यायला कुणी सांगितलं? आम्ही सांगितलं. आता गडावर आम्ही तिघे आहोत. तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही. फिरंगोजी पुरे अस्वस्थ झाले होते. राजांनी जे सांगितले ते सत्य होते. फिरंगोजींनी मनात आणले तर दगाफटका करणे सहज शक्य होते. फिरंगोजी म्हणाले, आता दगाफटका झाला तर? करून पहा ना, राजे म्हणाले. फिरंगोजी दचकले. संशयाने त्यांनी विचारले, कोण अडवणार? तुम्ही, राजे शांतपणे म्हणाले. काय? फिरंगोजी किंचाळले. फिरंगोजी, तेवढा विश्वास नसता तर आत येण्याइतपत आम्ही का दूध खुळे होतो? माणसाची पारख आम्हाला आहे. सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही. तुम्ही केलात तवा? तो दगाफटका नव्हता फिरंगोजी. दगाफटका करण्यास सेकावलेल्यांना ते प्रायचित्य होतं. राजे, असं आडवाट्याचं बोलणं नग. उगीच जीव टांगू नकासा. सरळ सांगा बघू. काय सांगू? हे तुम्ही चालवलंय काय? स्वराज्य उभं करतो आहोत. कशासाठी? या मुलकात आमचं राज्य व्हावं म्हणून. श्रींच्या इच्छा आहे म्हणून. गडावर लय धन सापडलं म्हणतात, खरं? होय, खरं आहे. ते नसतं तर एवढी ताकद आली नसती. पण हे बादशाही मोहर टिकवलं तर टिकेल. कोण टिकवणार? तुमच्यासारखी माणसं. आम्ही? फिरंगोजी चपापले. फिरंगोजी, तुमची जात कोणती? अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले, हिंदू. तुमची देवळं जागेवर आहेत? देव सुरक्षित आहेत? राजे, किल्लेदार, त्यापेक्षा तुम्ही मुसलमान का होत नाही? एखादी मुलगी शाही जनानखान्यात टाकली तर सुभेदार व्हाल. खबरदार राजे. शहाजीराजे काय मुसलमान झाले? नाही, राजे त्याच शांतपणाने म्हणाले. म्हणूनच 3 शाया फिराव्या लागल्या त्यांना. त्यांच्याही नशिबात कैद येते. महाराजे मुरार जगदेवांचे हातपाय तोडले जातात. मोगल सरदारांचे जात नाहीत. तुमच्याही विरुद्ध आदिलशाही दरबारात अमीन तक्रार करतो. ती कोणत्या हेतूनं? गुन्हा काय तुमचा? तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. गुन्हा एकच, तुम्ही हिंदू आहात. राज्य मुसलमानी आहे. पण राजे, सत्ता केवढी, ताकद केवढी? राजे खिन्नपणे हसले. फिरंगोजी, कुठून आले हे मोगल? निर्वासित मानून आलेला बाबर सम्राट झाला. कुणाच्या जोरावर? कुणी बनवला सम्राट? तुम्ही, आम्हीच ना. परक्यांना ही किमया साधते, ती मला का साध्य होऊ नये? हो, पण तुमच्या ह्या खेळात महाराजांची विजापुरात काय तरा होईल त्याची कल्पना त्यांनाही आहे. नाहीतर त्यांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नसतं. फिरंगोजी गप्प बसले. फिरंगोजी जहागीर सांभाळून बसलो तर काही कमी पडायचं नाही, हे आम्हालाही दिसतं. पण असल्या मुरदाडपणाचं अन्न नको वाटतं. इथं असं राज्य व्हावं की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहतील. बाया बापड्यांना मोकळ्यानं फिरायला भीती वाटायची नाही. गोरगरिबाला अनाथ वाटायचं नाही. देवाधर्माचं राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. झालं तर अशाच राज्यात जगू, नाहीतर मरून जाऊ. त्यातही आम्हाला आनंद आहे. आपल्या घरादाराला चूड लावून यायची ज्याची हिंमत असेल, यानंच आमच्या मागून यावं. बस कर, उठ बघू, चल. कुठं? उगीच डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मला. चल, पुण्याला जाऊ. तुझ्या माऊलीला भेटतो. तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करूया. राजांना आनंदाचे भरते आले. त्यांनी काही न बोलता फिरंगोजींना मिठी मारली. राजे फिरंगोजीसह पुण्याला यायला निघाले. मोठ्या दरवाजाचा अडणा सरकवला गेला. दरवाजा उघडला. हवलदाराकडे बोट दाखवून फिरंगोजी म्हणाले, हवलदाराच्या मुसक्या आवळा. मी आल्यावर चौकशी करीन. आज्ञा पाळली गेली. राजांनी विचारले, ह्या गरीबावर का राग? राजे, गड माझ्या जोखमीवर. कुणाच्याही सांगेवारीनं गडाचे दरवाजे मिठाई उघडायला लागले तर गड जाग्यावर राहील काय? राजांच्या चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित झळकले. त्यांनी काही उत्तर दिले नाही. पुण्याला फिरंगोजींनी जिजाबाईंची भेट घेतली. जिजाबाई म्हणाल्या, आम्ही तुमची फार दिवस वाट पाहत होतो. तुमच्याशिवाय राजाचं राज्य अपुरं आहे. पहिल्याच बोलण्यात फिरंगोजी चकित झाले. त्यांनी विचारले, राणीसाहेब, आपला ह्याला कौल आहे? आई विना कधी लेकरू वाढतं का? आता माझं काय बी म्हणणं नाही राजे. गड तुमचा, कुणाच्या बी ताब्यात द्या.
जे तुमचं होईल ते माझं. आज मोकळा झालो. नाही फिरंगोजी, आम्हाला गड नको, तुम्ही हवे होता म्हणून आम्ही आलो होतो. बळकट माणसं मिळाली तरच बळकट गडांना शोभा. जाताना निशाण शिबंदी घेऊन चला. स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही. गड तुमच्याच ताब्यात राहील. फिरंगोजींनी राजांचे मासाहेबांचे पाय शिवले. मानाचे वस्त्र घेऊन फिरंगोजी चाकणला गेले. चाकणवर भगवा ध्वज फडकू लागला.